भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे। कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं, पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं। ते करायला शिका। विश्वास नसेल तर सोबत राहू नको, एवढं सहज आणि सोपं वाक्य असतं। आयुष्य सरतं तरी सांगत नाही माणसं एकमेकांना, पण जगाला सगळं सांगतात। कुठला पण माणूस असंच नाही बदलत, काही घटना अशा घडतात की त्याला संपूर्ण बदलवून टाकतात। एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या, नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील। कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल। आवडत्या व्यक्तीकडून मन दुखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा, दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा। एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती। लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमी खुश असतात, पण माझ्या मते एक चांगलं मन असणारी व्यक्ती नेहमी ठोकर खात असते, कारण ते इतरांकडून सुद्धा चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असते। ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे। तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते म्हणजे आई आहे। ते प्रेमच काय ज्यात मला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय। प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते। एक स्त्री आयुष्यभर दोन गोष्टी लपवत असते, एक गोष्ट म्हणजे ती स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे होणारा स्वतःला त्रास। दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्की समजली, आईशिवाय आपलं कुणीच नसतं। काही लोकांना रिलाईज करून देणे गरजेचे असते की मस्करी करण्यामध्ये आणि एखाद्याचं मन दुखावण्यामध्ये खूप फरक असतो। अनुभवलं मी, आजकाल लोक क्षणभराच्या रागापायी आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमावून बसतात। एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही। एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही। संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो। खोटी असतात ते ऑनलाईन नाती, वेळ जात नाही म्हणून प्रेमाच्या गोष्टी करतात आणि मन भरलं की इग्नोर करतात। जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्त्व कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात, बोलणं कमी होऊ लागतं, बिझी असल्याची कारणे दिली जातात। खूप राग येतो ना जेव्हा आपण त्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्यासोबत रूडली वागते। वेळ तर आपल्या नेहमीच्या गरजेनुसार वेळेनुसार बदलते, पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा काही नेम नाही। आयुष्यात तुम्हाला सॉरी तीच लोक बोलतील ज्यांना त्याचे इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असतात। कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी जाणं म्हणजे आहे ते आयुष्य सुद्धा गमावून घेण्यासारखं। आपल्या आवडणारी माणसं फक्त आपल्या मनात असतात, आपल्या आयुष्यात नाही। व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य, लोक नेहमी स्टेटस बघतात। बापाने कमावलेलं वाढवायचं असतं, विकायचं नसतं, मग ती इज्जत असो किंवा संपत्ती। नातं हे फोनमधून ब्लॉक करावं, मनातून नाही। फोनमध्ये ब्लॉक केल्यावर परत अनब्लॉक करता येतं, पण मनातून नाही। असावं कोणीतरी असं आयुष्यात जो कॉल करून म्हणेल, बोलण्यासाठी नाही, फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी कॉल केला होता। कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव।
आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव। आभारी आहे मी त्या लोकांचा ज्यांनी वेळीच्या स्वतःची लायकी दाखवून आम्हाला बदलण्याची संधी दिली।